हॅलो फ्रेंड्स. तर आता आपण पाहणार आहोत एक छोटासा टॉपिक ज्याचे नाव असणार आहे एपिफोरा. तर आपण या फोटोमध्ये पाहू शकता की अ, अ, डोळ्यातून खूप मोठ्या प्रमाणात एक्सेसिव्ह टिअरिंग झालेली आहे, म्हणजे डोळ्यातून खूप प्रमाणात पाणी आलेले आहे. तर हे कशामुळे होते तर अ, एक म्हणजे जे टिअर्सचा जो पाथवे नॉर्मली म्हणजे लॅक्रिमल ग्लँड्समधून जर टिअर सिक्रेट झाल्यानंतर लॅक्रिमल पंक्टम, लॅक्रिमल कॅनालिक्युली, नेझोलॅक्रिमल डक्ट यांसारख्या पाचव्यामधून जे जे टिअर्स ड्रेन व्हायला पाहिजे होते ते ड्रेन्स होत नाहीत आणि त्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन निर्माण झाल्या कारणास्तव ते आईज मधून डायरेक्ट बाहेर पडण्यास सुरुवात होते. तर सुरू करत इपिफोरा. तर इपिफोरा काय असणार आहे तर एक्सेसिव्ह टिअरिंग ड्यू टू ऑब्स्ट्रक्शन टू ड्रेनेज ऑफ नॉर्मली फॉर्म्ड टिअर. तेच सांगितले आहे. तर काय असणार आहे, एक्सेसिव्ह टिअरिंग होणार आहे कशामुळे तर ड्यू टू ऑब्स्ट्रक्शन टू द ड्रेनेज ऑफ नॉर्मली फॉर्म्ड टिअर. नॉर्मल जे आपले टिअर्स फॉर्म होतात त्या ठिकाणी ड्रेन न होता ते ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे डायरेक्ट डोळ्यातूनच पाणी बाहेर पडणार आहे टिअरिंग. तर ह्याचे कॉज काय असणार तर फिजिओलॉजिकल कॉज. ते काय असणार फिजिओलॉजिकल ड्यू टू विकनिंग ऑफ ऑर्बिक्युलरिस मसल लॅक्रिमल ड्रेनेज इज नॉट पास्ड आउट और ऑकर. म्हणजे काय असणार तर विकनिंग ऑफ ऑर्बिक्युलरिस मसल जे डोळ्याची जी ऑर्बिक्युलरिस मसल असते तिच्या विकनिंगमुळे होऊ शकते. हे फिजिओलॉजिकल कॉज आहे. आणि त्याचबरोबर अनाटॉमिकल कॉज काय राहतील तर कॉज रिलेटेड टू लॅक्रिमल पंक्टम. म्हणजे काय ऑब्स्ट्रक्शन ऑफ पंक्टम काय कशामुळे होऊ शकतो हा पंक्टमचा ऑब्स्ट्रक्शन तर कंजेनायटल किंवा ट्रॉमॅटिक किंवा प्रोलॉंग्ड यूज ऑफ ड्रग्ज लाईक पायलोकार्पिन. म्हणजे काय कंजेनायटलच असू शकतो. कंजेनायटल म्हणजे काय तर जन्मताच एखाद्याला हे होऊ शकते. त्याचप्रमाणे ट्रॉमॅटिक म्हणजे आतल्या ठिकाणी इंजुरी झाल्या कारणास्तव किंवा प्रोलॉंग्ड यूज ऑफ ड्रग्ज लाईक पायलोकार्पिन म्हणजे पायलोकार्पिन सारख्या ड्रग्जचा वापर केल्यामुळे देखील एपिफोरा होऊ शकतो. तर त्याचप्रमाणे दुसरे काय होऊ शकते तर ऑब्स्ट्रक्शन ऑफ लॅक्रिमल कॅनालिक्युली, त्याचप्रमाणे ऑब्स्ट्रक्शन ऑफ लॅक्रिमल सॅक आणि नॅझोलॅक्रिमल डक्ट. या ठिकाणी ऑब्स्ट्रक्शन्स म्हणजे पार्ट्स जो पाथवे थ्रू होते त्यापैकी कोणत्या तरी एका ठिकाणी ऑब्स्ट्रक्शन झाल्या कारणास्तव ते टीएस ड्रेन होत नाहीत. त्याचबरोबर काय अदर कॉज असू शकतात तर ॲलर्जी असू शकते किंवा इन्फेक्शन असू शकतात. तर याची ट्रीटमेंट काय असणार तर ही एक सिम्पटम आहे पहिलं म्हणजे. तर हे एक सिम्पटम असल्यामुळे काय होते तर फॉर धिस ट्रीटमेंट फर्स्ट ट्राय टू नो बाय विच डिसीज इट ऑकर्स अँड ट्राय टू डू अबाउट कॉज अँड ट्रीटमेंट ऑफ दॅट डिसीज. तर काय करायचे आहे तर पहिल्यांदा हे कशामुळे घडले म्हणजे आता आपण कॉजेस पाहिले की फिजिओलॉजिकल कॉजमध्ये ऑर्बिक्युलरच्या मसलची विकनिंग किंवा एनाटॉमिकल कॉजमध्ये ऑब्स्ट्रक्शन्स म्हणजे लॅक्रिमल पंक्टम, नेझोलॅक्रिमल डक्ट, लॅक्रिमल सॅक, लॅक्रिमल कॅनिक्युली या ठिकाणी ऑब्स्ट्रक्शन किंवा ॲलर्जीचे कॉज आहे किंवा इन्फेक्शनचे कॉज आहे. पहिल्यांदा ते कशामुळे घडले या गोष्टी शोधून काढायच्या आहेत. आफ्टर क्युअरमेंट ऑफ दॅट डिसीज देन इपिफोरा इज ऑल्सो क्युअर्ड. ज्यावेळेस आपण ते कॉज ज्यावेळेस शोधून काढेल आणि त्यानुसार ट्रीटमेंट करेल तर एपिफोरा देखील आपोआप नीट होऊन जाईल. हे अशी ट्रीटमेंट राहणार आहे ह्याची. तर हा होता एक छोटासा टॉपिक ज्याचं नाव होते एपिफोरा म्हणजे काहीतरी एक्सेसिव्ह टिअरिंग ड्यू टू ऑब्स्ट्रक्शन ऑफ टिअर